आपण पाहत आहात आदर्श भारत न्यूज 24। भिवापूर तालुक्यातील धामणगाव विद्यामंदिर येथे शनिवार 2 मेला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 40पेक्षा अधिक घरे जळून खाक झाली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी अनेक जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती आहे। आगीत घरातील धान्य, कपडे, कागदपत्र व जीवनावश्यक वस्तू पूर्णतः जळून नष्ट झाल्याने गावातील अनेक कुटुंब बेघर झाली आहे। झुडपे व कचरा जाळण्यासाठी लावलेल्या वणव्यामुळे ही आग भडकली। त्यातच वाऱ्यामुळे आगीने क्षणातच रुद्ररूप धारण करत गावातील घरांना कवेत घेतले। विशेषतः पश्चिम भागातील वस्तीत मोठे नुकसान झाले आहे। माहिती मिळताच नायब तहसीलदार रेखा निकम व ठाणेदार रवींद्र मस्कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। भिवापूर, उमरेड, भिशी, चिमूर व नागपूर येथून अग्निशामक दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या। मात्र अरुंद रस्ते आणि आगीचा वेग यामुळे मोठ्या अडचणी आल्या। धामणगावात आगीनंतर अशी परिस्थिती झाली होती की अवघे गाव जळत होते, पण गावकरी हतबल होऊन नियतीचा खेळ उघड्या डोळ्यांनी बघत होते। प्रशासनातर्फे काही आगग्रस्त नागरिकांची जिल्हा परिषद शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवासाची व्यवस्था करण्यात आली, तर काही नागरिकांनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला। घटनास्थळी महसूल विभाग, पोलीस विभाग तसेच पंचायत समिती यंत्रणा तात्काळ कार्यरत झाली। स्थानिक लोकप्रतिनिधीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। यामध्ये खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार संजय मिश्रा, माजी आमदार राजू पारवे आणि सुधीर पारवे यांचा समावेश आहे। आगीनंतर अनेक कुटुंबांना अशा प्रकारे रस्त्यावर उघड्यावर रात्र काढावी लागली। आगीच्या तडाख्यात 2 बैल, 1 गायवासरू तसेच सुमारे 10 शेळ्या होरपून मृत्युमुखी पडल्या। काही जनावरे जखमी झाली आहेत, तसेच 1 बुलेट दुचाकी आणि 1 ऑटोही आगी जळून खाक झाला। आग लागल्यानंतर नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेत गावाबाहेरील रस्त्याच्या कडेला आश्रय घेतला। वांडारवाणी, भुयारदंड व हत्तीबुडी मार्गावर कुटुंबियासह लहान मुले, जनावरे आणि शक्य तितके सामान घेऊन नागरिक थांबलेले दिसून आले। सर्वत्र आक्रोशाचे वातावरण होते। या आगीत 40 घरापेक्षा अधिक घरे जळून खाक झाली, तर जीवनावश्यक वस्तू जळून नष्ट झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सध्या अनेक कुटुंब बेघर झाली आहे। शासनाने आगपीडित बेघरांची तात्पुरती निवाऱ्याची सोय करून आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। आदर्श भारत न्यूज 24 करिता किशोर गणवीर, नागपूर। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत न्यूज 24। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।